11th ॲडमिशन 2026-27 तर भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की सर आमचा फॉर्म लॉक होत नाही आहे आणि जो आता उद्यापासून 0 राऊंड सुरू होणार आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचे जेही प्रॉब्लेम आहे हे संपूर्ण सॉल्व्ह होणार आहे। कशाप्रकारे तुम्ही बघू शकता, तर ज्याही विद्यार्थ्यांनी पार्ट 1 भरलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म लॉक होत नाही आहे। बरोबर आहे तुमचं की तो फॉर्म लॉक होत नाही आहे। त्यानंतर तुमचे जेही मार्क्स वगैरे असेल त्या डिटेल्स तुम्हाला येत नसेल आणि यामध्ये आता उद्या काय करायचं विद्यार्थ्यांनी बघा, तर उद्याची तारीख आहे 11 तारखेला जो टाईम टेबल दिलेला आहे त्या टाईम टेबलनुसार विद्यार्थी त्यांचा जो फॉर्म आहे हा लॉक करू शकते, कारण की लॉक सिस्टीम ही बंद केलेली होती कारण की रिझल्ट लागायचा होता आणि आता तुमचा रिझल्ट लागलेला आहे आणि शून्य फेरी जी आहे म्हणजे 0 राऊंड जो आहे तर 0 राऊंड उद्यापासून सुरू होणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये डिटेल्स बघा। 11 तारीख ते 13 तारखेच्या मधात विद्यार्थी त्यांचा फॉर्म लॉक करू शकतात आणि अजून काय करू शकतात बघा, शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग 1 सादर करणे, म्हणजे तुम्हाला उद्यापासून तुमची शैक्षणिक माहिती म्हणजे 10वीमध्ये तुम्हाला किती मार्क्स आहे हे आता उद्यापासून तुमच्या फॉर्ममध्ये दिसेल। त्यानंतर विद्यार्थी एकाच वेळी भाग 2 हा सुद्धा उद्या भरू शकते, म्हणजे पार्ट 2 उद्यापासून सुरू होणार आहे। ठीक आहे, आणि पार्ट 1 जो आतापर्यंत तुम्ही भरलेला आहे तो फॉर्म तुम्ही पूर्णपणे उद्या लॉक करू शकता, त्यामध्ये संपूर्ण माहिती भरू शकता। A to Z माहिती तुम्ही उद्यापासून 13 तारखेपर्यंत, याचा अर्थ असा आहे की 11 तारीख ते 13 तारखेच्या मधात तुमचा फॉर्म हा फायनल सबमिट होणार। त्यानंतर बघू शकता यामध्ये 0 राऊंडमध्ये फक्त कोट्या अंतर्गत जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तेच विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकतात। तुम्ही जर इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा यामध्ये जर फॉर्म भरायचा असेल तुम्हाला तर भरा, जर भरायचा नसेल तर तुम्ही डायरेक्टली कॅप राऊंड 1चा फॉर्म भरू शकता। जो टाईम टेबल आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला होता, साधारणतः 21 तारीख ते 22 तारखेच्या मधात आपल्याला तो फॉर्म भरता येणार आहे राऊंड 1चा। हा जो राऊंड आहे हा 0 राऊंड आहे। ठीक आहे, आणि विद्यार्थी 1 ते 10 एवढे कॉलेजचे नाव उद्या फॉर्ममध्ये टाकू शकतात। तर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला उद्याला 11 वाजता सुरू होणार आहे। 11 वाजता सुरू झाल्यानंतर A to Z माहिती देण्यात येणार की फॉर्म लॉक कसा करायचा, त्यानंतर त्यामध्ये शैक्षणिक माहिती कशी भरायची, त्यानंतर जे तुमचे कॉलेजेस आहे कॉलेज कसे सिलेक्ट करायचे म्हणजे पार्ट 2 कसा भरायचा, A to Z माहिती तुम्हाला उद्याला, तर उद्या सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। मी 11 वाजता बोललो होतो पण 11ला नाही, सकाळी 10 वाजता म्हटलेलं आहे। तर उद्याला सुरू झाल्याबरोबर घाई न करता विद्यार्थ्यांनी थोडा वेट करा, कारण की उद्याला सुरू झाले फॉर्म समजा तुमचे लॉक करणे किंवा मग कॉलेजचे नाव टाकणे, तर एकदम घाई करू नका, कारण की संपूर्ण माहिती एकदा बघा की तुम्ही जर फॉर्म लॉक केला आणि त्यामध्ये जर काही एडिट करता आलं नाही आणि जर काही चूक झाली तर मग तुम्हाला अडचणी जाऊ शकतात। त्यामुळे थोडा वेट करा। उद्यापासून सुरू होणार आहे 11 ते 13, म्हणजे तुमच्याकडे 11, 12, 13 3 दिवस आहे तुमच्याकडे। 3 दिवसात तुम्ही कधीही फॉर्म भरू शकता, त्यामुळे घाई न करता उद्याला थोडा वेट करा दुपारपर्यंत। संपूर्ण माहितीचा आपण अगोदर संपूर्ण माहिती घेऊ, तुम्हाला अपडेट देऊ, व्हिडिओ देऊ, त्यानंतर तुम्ही तुमचा पार्ट 2चा फॉर्म भरा आणि संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। ज्यांचाही पार्ट 1 भरायचा बाकी असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा, आपला फॉर्म भरा आणि 11th ॲडमिशनच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।